नमस्ते, माझं नाव डॉक्टर तेजस विस्पुते आहे. मी एक कॅन्सर सर्जन आहे वृंदावन हॉस्पिटल कल्याण येथे. माझ्याकडे बऱ्याच वेळा पेशंट्स येतात ज्यांना कॅन्सर डायग्नोस झालेला असतो आणि ते विचारतात हा आजार मलाच का झाला किंवा अवॉइड करता आला असता का. तर मी तुमच्यासोबत काही सिंपल टिप्स शेअर करणार आहे ज्याच्याने आपण अर्ली सायन्स किंवा हा जो आजार आहे, जो लाईफ थ्रेटनिंग आजार आहे, हा आधीच आपल्याला ओळखता येईल आणि तो प्रिव्हेंटही करता येईल. कॅन्सर हा एक असा आजार आहे जो एक दिवसात होत नाही. इट स्टार्ट्स फ्रॉम अ सिंगल सेल. एका सिंगल पेशीपासून ही बिमारी चालू होते आणि वाढत वाढत जातं. परंतु एक ट्युमरच्या स्पेसिफिक साईजपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला समजत नाही. आता शरीराच्या कुठल्या भागाचा कॅन्सर आहे त्याच्यानुसार याचे सिम्पटम्स येतात. फॉर एक्झाम्पल, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे स्तनात गाठ, म्हणजे ब्रेस्टमध्ये एक गाठ येईल जी वाढत वाढत जाईल किंवा आपोआप जाणार नाही. लंग कॅन्सरचं एक कॉमन सिम्पटम असतो कॉफ किंवा खोकला, जो आपोआप जात नाही किंवा ओव्हर द काउंटर मेडिकेशन्सने कमी होत नाही. तर याच्यात आपला रोल काय आहे, तर असे डाऊटफुल सिम्पटम्स वाटले जे कमी नाही होत आहेत, 3 वीक्सपेक्षा जास्त राहत आहेत आणि समथिंग विच इज नॉट नॉर्मल, काहीतरी ॲबनॉर्मल आहे, तर अशा वेळेस डॉक्टरला जाऊन किंवा स्पेशालिस्टला जाऊन दाखवायचं. बऱ्याच वेळा 60 to 70% ऑफ द टाइम्स कॅन्सर हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट होतो. का? कारण जे अर्ली सिम्पटम्स असतात किंवा जे अर्ली सायन्स असतात त्यांना आपण इग्नोर करतो किंवा आपल्याला वाटतं ते आपोआप जाईल, मी काहीतरी पेन किलर घेऊन घेतो, चाललं जाईल, किंवा ते महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे दुर्लक्ष केल्यामुळे कॅन्सर हळूहळू त्याच्या स्टेजेस प्रोग्रेस होत जातात. स्टेज 1, 2, 3, 4. आपलं याचं काम आहे अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर ओळखायचा आणि त्याला तिथंच डायग्नोस करायचं किंवा तिथेच पकडायचं. अर्ली स्टेजमध्ये बिमारी डिटेक्ट झाली, क्युअरचे रिझल्ट्स खूप चांगले असतात आणि 100% सर्वायवल आपण अचीव्ह करू शकतो इफ डिटेक्टेड अर्ली. कॅन्सरच्या बाबतीत काही गैरसमज असतात समाजामध्ये. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 की कॅन्सरची गाठ पेनफुल असते. नाही, बऱ्याच वेळा कॅन्सरची गाठ ही पेनफुल नसते, म्हणजे दुखत नाही. अशाही गाठींना तुम्हाला जाऊन डॉक्टरला दाखवायचं आहे. नंबर 2, एकदा कॅन्सर झाला म्हणजे डेथ. नो, इट्स नॉट अ डेथ सेंटेन्स. इफ डिटेक्टेड अर्ली, इट इज कम्प्लिटली क्युरेबल इफ यू कम्प्लीट द ट्रीटमेंट विच इज एव्हिडन्स बेस्ड, that is surgery or chemotherapy or radiation or combination of these treatments. Cancer is curable also. And number 3, cancer spreads after biopsy. No, it's like that. Biopsy is important to diagnose cancer and to plan a treatment. आता याचं एक्झाम्पलच द्यायचं झालं तर माझ्याकडे एक पेशंट आलेली, लेडी इनर 40s विथ अ स्मॉल लंप इन द ब्रेस्ट. बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू, पण फॉर्च्युनेटली शी वॉज अवेअर. त्यांना माहिती होतं ब्रेस्टमध्ये गाठ असणं हे ॲबनॉर्मल आहे. त्यांनी कन्सल्ट केलं. गाठ अगदी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाली, म्हणजे 2 सेंटीमीटरची साईज होती. बिमारी कुठे पसरली नव्हती, लिम्फ नोडमध्ये नाही आणि ब्रेस्ट सोडून बाकीच्या बॉडीच्या ऑर्गन्समध्ये पण नाही. अशा वेळेस स्टेज 1 to ब्रेस्ट कॅन्सर यांचे क्युअर रेट्स 100% असतात. अशा वेळेस सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपीच्या कॉम्बिनेशनने त्यांची ट्रीटमेंट झाली अँड शी इज डुईंग व्हेरी वेल फॉर मेनी इयर्स अँड लिव्हिंग अ नॉर्मल लाईफ. म्हणजे कॅन्सरचे पेशंटसुद्धा अगदी हेल्दी माणसासारखे नॉर्मल लाईफ जगू शकतात. सो कॅन्सर इज नॉट अ डेथ सेंटेन्स. इट जस्ट रिक्वायर्स लिटिल अवेअरनेस अँड अटेन्शन. आणि तुम्हाला एक बेसिक माहिती पहिलेपासून असेल की कुठले लक्षण असे आहेत, तर लगेच यू जस्ट कन्सल्ट अ स्पेशालिस्ट. बिकॉज कॅन्सरची ट्रीटमेंट ही फक्त मेडिसिन, सर्जरी, रेडिएशन, गोळ्या देणे अशी नसते. इट रिक्वायर्स लॉट ऑफ इमोशनल सपोर्ट फ्रॉम फ्रेंड्स, फॅमिली अँड पीपल अराउंड यू. सो वी ट्राय टू गिव्ह दॅट, इन्क्लुडिंग ट्रीटमेंट, इमोशनल सपोर्ट, न्यूट्रिशनल सपोर्ट. आणि एकदा कॅन्सरची ट्रीटमेंट संपली की देर इज समथिंग कॉल्ड ॲज कॅन्सर सर्वायव्हरशिप. ज्याच्यामध्ये आपली लाईफ नॉर्मलाइज कशी होईल, परत जो आपण जॉब करत होतो त्या जॉबला परत जॉईन होणं किंवा या सगळ्या गोष्टी टू नॉर्मलाइज द लाईफ अगेन आफ्टर द कॅन्सर ट्रीटमेंट इज ओव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं जरुरी असतं, प्रोव्हाइडेड यू जस्ट गिव्ह अटेन्शन टू द सिम्पटम्स. कुठे गाठ आली किंवा कधी संडासच्या जागी रक्त निघतंय, अशा लहान लहान सिम्पटम असतात जे
लवकर ठीक व्हायला पाहिजे पण नाही होते. सो टाइमली अटेन्शन टू स्पेशालिस्ट, इट वर्क्स अँड कॅन्सर कॅन बी डिटेक्टेड अर्ली अँड ट्रीटेड with all evidence-based medicine and scientifically. So please share this video. Let's break all myths. Let's create awareness in the society and we can definitely defeat the cancer. Thank you.